कल्चर बघा, कल्चर गोवा कल्चर, गोवा कल्चर और गोवा घुमाने हमके आ रहे पूरे वादा रहेगा। सीएसटीला आलो सगळे आणि सगळ्यांना बसायला जागा भेटली जनरलमध्ये आपली आणि अर्धी खाली बसले बघा। अरे दिसत नाही, अरे दिसत नाही, थांबा जरा व्हिडिओ नाही बघा दिसते आणि लेगीत पण दिसत नाही पण आला इकडून आणि ट्रेन सुटली आता डायरेक्ट भेटू स्टेशन डायरेक्ट। या ब्रिजवरून तिकडे आपल्याला पलीकडे जायचं आहे। अर्धे पोचलेत, रोंदा वगैरे तिकडे पोचलेत, इकडे वरती टॅक्सी लागलेत, आपल्याला इकडून खालून जायचं आहे। आता या पूर्ण ब्लॉगमध्ये मी पण हा जास्त दिसेल, हा नोटीस करा तुम्ही ही गोष्ट। आय लव्ह थिम थोडा आता इथे ब्रश वगैरे करू आणि मग नाश्ता करू। अरे तुझी बॅग कुठं आहे? बॅग कलर हा आहे मेन्यू कार्ड। चिकन मॅगी पण आहे। हां चिकन मॅगी, चिकन मॅगी, चिकन मॅगी। जिथे आम्ही जाऊ तिथले डिटेल्स आम्ही ब्लॉगमध्ये सांगत राहू की काय कसं आहे, जेवण वगैरे, ट्रॅव्हलिंगचे कसा खर्च होतो, सगळा खर्च तुम्हाला सांगू। कोणता गेला तिकडे ऑर्डर द्यायला, तिथला खर्च मी तिथे सांगू। हां पावभाजी मागवलेली आम्ही, फक्त ग्रेव्ही आलेली आणि कांदा आणि एवढे मोठे दोन पावाची भाजी संपली पूर्ण। घेऊ नका इथं कधी, स्वस्त आहे म्हणून। टेस्ट पण नक्की सांग। टेस्ट नाही, टेस्टमध्ये नुसता मसाला टाकला आहे, गरम मसाला टाकला आहे फक्त, सगळंच भंडार। त्याचा डोसा आलेला आहे आणि टेस्ट कशी आहे? एक नंबर। अरे हा चांगला आहे, चांगला आहे पण तरी पण चांगला नाही सांग। डोसा चांगला आहे, बाकी आणि स्टाफ पण त्या डोसाच चांगला आहे आणि पावभाजी अजिबात खाऊ नये। स्टाफ पण नाही सांगू, स्टाफ पण नाही चांगला, वेटर पण दिसते इकडे तिकडे। हा बघ, हा खाऊन बघ कसा आहे। चटणी पाण्यासारखी आहे, चटणी पाण्यासारखी आहे। अरे मग रूमवर जाऊन मॅगी बनवली असती। रूमवर जाऊन मॅगी बनवायची का? हो मॅगी करू आता नंतर कधीतरी।
मॅगी आता मग आता कसं 50 रुपये यांची 70 रुपये. वडापाव आलेला आहे इथे. टेस्ट प्रथमेश बघ कसं आधी काय आहे. कसं आहे एवढं काय खास नाही आहे आता पोटासाठी काय लागतं. मला तोंड बघून नाही याचं तोंड बघून समजत असेल टेस्ट कशी आहे ती. अरे त्याने फक्त वडा मागवले तर टाकून दिलेला आहे अर्धा मला नको. अर्धे टाकून दिला मी पण आजोबा आवडा आजोबा येऊन पाहिजे आता का अरे 100 रुपये किती मी पॉट भरून चालला असते. हा पुन्हा पाहिजे घ्या आमचे पैसे घ्या पण आम्हाला खायला आम्ही दिसता हसतं तुम्हाला कुठं पण ब्लॉग मध्ये दिसला का हसत असेल. तुझा काय रिव्ह्यू चाय मागवले. चाय कशी आहे. चहाची टेस्ट एवढी पण काय खास नाही आहे. बघा तुम्हाला जर आवडत असेल चहा कमी असेल तर घ्या. खास नाही आणि घ्या. माझ्या मते काही खास नाही. पाण्याची चव नाही. आम्ही आता वड्याच्या चालू झालं बघ. चालू झाला. आम्ही आता वड्याच्या वेटिंग वरती आहोत. तर वड्यासाठी वड्यासाठी हा लय आतुर झालेला आहे. हा मेन आतुर. मोठं की रेटिंग काय बोल बरोबर वडा बसला होता चला तर आता पुढे जाऊ. तर लोकेशनवर पोचलोय. इकडे आमची रूम आहे जवळच 100 मीटर लांब आहे. आता पोचतो इथं जरा पाणी वगैरे घेतोय थोडा रूमवर प्यायला आणि मग जाऊ रूमवर. इथंच आहे जवळच आहे लोकेशन. हा बघताय जेवायचं इथं काय काय आहे. समोरच मंदिर आहे. इकडे आपली पब्लिक. इकडे आपण चाललोय पाणी वगैरे घेऊन. दोन बेडरूम आहेत आणि बाल्कनी आहे मोठी. हा बाथरूम आहे. टीव्ही पण आहे. तर रूमवर पोचून आता आराम वगैरे करतोय. अंघोळी वगैरे केले आणि आता जाऊ बीचवर थोड्या वेळात. हा याला कालचा वाग नाही दाखवत. इकडं यूट्यूब वगैरे आहे वायफाय आणि लाईट वगैरे एकदम पद्धतशीर कार्यक्रम आहे. तर रात्री फक्त हा गाणं लावायचा आणि नाचायचा. एका रूममध्ये 5-5 जण आहोत पण 15 जण आहोत आणि 3 रूम आहेत. ही बघा वरती या.
अरे तू दाखव. आई शपथ. आता चाललो गोव्याला. भवानी शिवाजी टिकला का पुसलास मग. जेवायला जेवायला गोव्याला. आज आम्हाला यायला थोडा उशीर झाला, त्यामुळे थोडा सगळा लेट होत आहे. आता आज आम्ही जास्त कुठे जाणार नाही. ते बागा बीचला जाऊ आणि बागा बीचला पण नाही जाणार, कलंगूटच्या बीचला आणि कंडोलियमच्या बीचवर जाऊ आणि उद्या आम्ही पणजीमध्ये जाऊ. 3 दिवस आहोत. पाहूया किती सुटते. शक्य होईल तेवढं फिरायचं प्रयत्न करू. वाईन शॉप जागेवर. हां, ही परिस्थिती असते गोव्यामध्ये. ही परिस्थिती असते 60 रुपयामध्ये असते, पण ही परिस्थिती. काजू हा 10 रुपयाचं नाही. फोन केलाय मी वहिनीला. तुमच्या म्हणजे तुमच्या वहिनीला, आमच्या बायकोला. व्हेज नॉनव्हेज रेस्टॉरंट खूप. काजू हा 10 रुपयाचं नाही. असं खायला रस्ता भटकलाय. हो का, एकटाच चाललाय. रस्ता भटकलाय. 60 रुपये 60 रुपयाच्या शोधात. 60 रुपये रशियनच्या शोधात. 60 रुपयाच्या शोधात रस्ता भटकलाय. काहीतरी शोधताय तो. हा रोनाल्डोचा बिग फॅन आहे रोनाल्डोचा. चाललोय आता, एक रेस्टॉरंट मिळालंय तिथे चाललोय. काय तू व्हेज खाणार आहेस? आय लव्ह गोवा. कोल्ड्रिंकच्या जागेवर बियर आहेत भाई. बियर कोल्ड्रिंकच्या जागेवर. ऑर्डर केले. सिद्धेश मी आणि रोशननी व्हेज थाली मागवले, बाकीच्यांनी चिकन टिक्का मसाला काहीतरी मागवले. पाहूया कसं आहे. त्यांचं अजून डिसाईडच होतंय की काय मागवायचं. स्टार्टर आहे. लगेच यावंच लागतंय. गोव्यामध्ये आणि हा बघा थाली आली तसा उठला. थालीमध्ये काय काय आहे तुम्हाला सांगतो. पनीरची भाजी आहे, डाळ आहे, चण्याची भाजी, इकडे ते रायता आहे, कांदा, लोणचा, राईस, हे काय रोटी, पापड, एवढं सगळं आहे. 170 रुपीज. आम्ही चौघांनी व्हेज थाली मागवले, त्यांनी नॉनव्हेज मागवले. एकदम सुंदर होता, एकदम टेस्टी जेवण होता. ॲड्रेस सांगतील का? सांगलीला रेस्टॉरंट, कलंगूट, बेस्ट रेस्टॉरंट गोवा. जेवण एकदम टेस्टी होता. जर कलंगूटमध्ये आलात तर तिथे या. काकांनी ॲड्रेस सांगितला, तिथे या. जेवण एक नंबर होता. बघा हा वाला इथे कलंगूट सर्कल आहे ना, कलंगूट सर्कलच्या लेफ्ट साईडला
कलंगूट सर्कलच्या लेफ्ट साईडला हॉटेल आहे. जेवण एक नंबर आणि रिजनेबल रेटमध्ये जेवण होता एकदम. आणि टेस्ट तुम्ही विचारू शकता कारण सकाळचा रिव्ह्यू पण तुम्ही बघितला आहे आणि आत्ताचा रिव्ह्यू पण आम्ही देतोय जेवणासकट. सायलीला एक नंबर जेवण होता. तर चला आता पुढचा प्लॅन काय आहे तो मी तुम्हाला थोड्याच वेळेला सांगतो. आता जातोय आम्ही एका जागेवर तर भेटू आपण डायरेक्ट. एक मंदिर आहे सुंदर कलंगूट सर्कलच्या इथेच आहे. आता चाललोय आम्ही बीचवर. पाहूया बीच कसं आहे गोवाचा. कपडे वगैरे हे चला इथं शॉपिंगला नाही आले चला. आणि इकडे बघा टॅटूचं दुकान आहे. काका गोवा इथेच आहे काय? अरे कसला सिनेमॅटिक कसला व्ह्यू आहे बघा. व्ह्यू बघा एकदम खतरनाक. एक मार्केट आहे त्याला बघा हिरो. ओ माय गॉड अर्धा एक पोस्ट द्या थंबनेलला जर दिसलास तर शपथ. पूर्ण गोवाचा मार्केट आहे. जिथून चालत आलो तिथपर्यंत पूर्ण बीचपर्यंत पूर्ण मार्केट आहे. स्वस्त कपडे आहेत. मुंबईला खूप महाग भेटतात बीचवरचे कपडे. इथे खूप स्वस्त मिळतात. आता चाललो आहे आम्ही आता बीचकडे. ऊन पण आहे खूप. थोडा ऊन खाली झाल्याच्या नंतर छान सिनेमॅटिक येतील ते पण तुम्हाला दाखवू. बीचच्या बाजूला आता तुम्हाला दाखवतो व्ह्यू. हे बघ हे आमचे मित्र हरवलेले इकडे. हा ते व्ह्यू बघा गोवा. तुम्हाला पूर्ण गोवा फिरवणार भाई. आता बघा दाखवतो मी तुम्हाला. आणि हे बघतेच सगळे इकडे. बघा व्ह्यू खूप सुंदर आहे आणि आपली पब्लिक पण आहे इकडे मागेच. आता आलोय आम्ही गोव्याच्या किनाऱ्यावर. पहिलाच पाऊल टाकणार आहोत. हा पांडवा फोटो काढतोय शायनर आणि आपला ब्लॉगर वेलकम टू दुबई आहे. फोटोशूट वगैरे झालेलं आहे. थोडेसे फोटो काढले थोड्याशा सिनेमॅटिक. आता थोडा सन खाली जाईल मग थोडे व्हिडिओज काढू. सगळे फोटो काढतात कारण सनसेट होत आलाय. इकडे सगळे रशियन्स वगैरे आहेत. थोडा जेवणाची ऑर्डर चालले. सगळे मागवत आहेत. तुम्हाला काय पाहिजे तो ऑनलाईन मागवत आहे. बटर हा काय दाखवत लक्की किचन.
आपण मागूया आपल्या दोघांत बघू आमच्या दोघांत बघू कोण पैसे असं दोन्ही बनवा एक एक मागवतो एक्स्ट्रा राहील तुला लागणार आहे का हा असा म्हणजे कसं नंतर बोलून काय मला मी नाही खाल्ला एक्स्ट्रा राहील दिला पैसे असं सीन होईल म्हणजे आता मी नाही खाल्ला तर रोशन दे पैसे तर चाललोय रात्रीचं डिनर करायला. रात्रीचे वाजले 9:30. चाललोय जेवण करू. चिकन थाळी खाणार आहोत आणि दुपारी पण आणि चिकन थालीच खाल्ली आणि आत्ता पण चिकन थालीच खाणार आहे तो. आणि तुम्हाला थोडंसं रात्रीचा गोव्याचा सीन दाखवतो. हे बघा दिवाळी आहे तर सगळीकडे हे बघा लाईटी वगैरे लागलेत आणि साईडला दाखव हे बघा रोडवर आम्ही फिरतोय जेवायला चाललोय. वाईन शॉप बघा चमकलाय. तर आता आलोय शेवटचं रात्रीचं डिनर करायला. आज डे 1च आहे. आता जेवण मागवलंय बागा बीचला जातो. जेवण आल्यावर जेवण वगैरे झाले आणि आता चाललोय आम्ही बागा बीचला. अरे चाललोय आता बागा बीचला. मंदिराची लाईट बघा मंदिराची लाईट शांतीदुर्गा. इकडे मसाज पार्लर आहे कोणाला मसाज करायची असेल तर करू शकता. आता चाललोय आम्ही बीचवर बागा बीचवर. तुम्हाला बागा बीचचा व्ह्यू दाखवतो थोड्याच वेळात. बस बघा केवढूशी आहे. हा बघा चुकलेला रस्ता चुकलेला भावाने आपला हा बोललो मी पण घाबरलो. डरा दिया भाई डरा दिया. आज की शाम गोवा के नाम. ये आज की शाम तुम आज की शाम गोवा के नाम. ओ माय गॉड आई लव गोवा. हरदान इथं पोच दिलेली आहे. ओ आयुष्य चला पुढे चला. एक रिंगला धरले लाईट्स वगैरे. त्यानंतर स्वप्न असतं की गोव्याला यायचं आणि आम्ही 14 जणांनी तो स्वप्न पूर्ण केलेला आहे. इथे सर्व कॅन्डल लाईट डिनर वगैरे एकदम सुंदर व्यवस्था आहे. ॲस्थेटिक व्यवस्था आहे इथं. हे बघा पूर्ण बीचच्या बाजूला काय व्ह्यू असेल हा तुम्ही इमॅजिन करा. आणि या गोवाला हा कलंगूटचा बीच आहे. आता आम्ही असते चाललोय बागा बीचच्या इकडे. हे आम्ही इथं आहोत आणि हे पुढे आले रस्त्याने आमच्या सोबत नाही आले आणि इथे येऊन आता बसलेत. दाखवतो तुम्हाला कुठं बसलेत. हे बघा हे इथं आगाला बसलेत आमच्या पुढे येऊन. काय गरज आहे पुढे येऊन काय गरज आहे त्यांना पुढे येऊन हा काय वाजायची. आमचं झालं तर काय झालं असता. मग काय आता एन्जॉय करत येतो आम्ही. काय हे दमलं वाटतं ते बसलेत. एन्जॉय साधा काम नाही आपला. चला काय अरे आमचा विषय चालला हरदावर लक्ष ठेवा. व्ह्यू बघा व्ह्यू एवढा सुंदर आहे ना. बागा बीच कलंगूट बघा. You want to going to club? You want to club? You want to club? Not. I'm not hookah. Some drink? No, I don't drink. Oh. Okay, you want?
No. What? Yes. Yes. Hookah. This man. No. Happy Diwali. Come to Goa, baby. Come to Goa. Yeah, baby. Yeah. Yes. What you will wish? I think I don't drink. This place that you want, very nice Goa. Oh my God, very nice Goa. तर पोचले आम्ही बागा बीचवर. सुंदर आहे. पूर्ण क्लब्स आहेत. इथून वरून ते खालपर्यंत पूर्ण क्लब्स आहेत. ही पूर्ण क्लबची टिटोज वगैरे या बाईक इकडे लागलेत. ही पूर्ण गल्ली क्लबचीच आहे. कल्चर बघा, कल्चर गोवा कल्चर और गोवा घुमाने वाले अरे पूर्ण वाजर आहे ना. बघता जिथं गाणी वाजतात. पब्लिक बघा, फक्त कॉपीराईट नाही आला पाहिजे. इकडं कुठला लागलाय. आमच्यासोबत विराल. एकदा आलेलो त्यावेळेस बघा या क्लबमध्ये गेलेलो. या क्लबमध्ये गेलेलो. टिटोज हा याच इथेच गेलेलो. आता इथून आपल्याला 3 किलोमीटर चालत जायचं आहे आपल्या रूमपर्यंत. क्लब्स वगैरे सगळे संपलेले आहेत. आम्ही काही कुठले शॉक केलेत नाही. आम्ही त्यातलं नाही आम्ही सुशिक्षित घरातली पोरं. फक्त आम्ही पाहण्यासाठी आलेलो गोवा काय आहे ते. गोवा काय आहे. खूप सुंदर असं गोवा आहे. बघण्यासारखं नजारे खूप आहेत पण नको ते नजारे पाहू नका. हां पाहिजे ते पहा. बरोबर कामाचे आहेत ते.
तर आता मी उपयोगाचे आहेत ते बघा, हां बाकीचे सोडून द्या. ते सोडून द्या. तर आता आम्ही चाललो आहे घराच्या दिशेने, जिथे आम्ही रूम बुक केला आहे. तर बघू, जर मध्ये मध्ये जर तुम्हाला काय दाखवायला मिळेल तर दाखवेनच.